हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. आजचा वार आहे शनिवार आणि इथे सकाळी सकाळी मी सर्व बेडशीट वगैरे बदलायला घेतलेत. तर म्हटलं ते बेडशीट धुवायला टाकू आणि दुसरे बेडशीट धुतलेले ते बेडवर टाकूया. तर आता तुम्हाला इथे मी गार्डन दाखवते. बघा झाडांना किती छान असे फुलं वगैरे आले. गुलाबाला फुलं बघा किती मस्त असे आले. आता मला झाडं पण लावायचे आहेत. तर माती JCBना खोदून ठेवली आहे आणि कुंड्यांना कलर दिला का माझ्याकडे भरपूर कुंड्या आहेत. तर त्यांना कलर देऊन आणि आता मला मस्त असं गार्डन बनवायचं आहे. तर झाडं वगैरे लावायचे. परवाच्याच दिवशी JCBना माती खोदून ठेवली आहे. आणि तुम्ही आता बेडमधून पण बघितलं का माझं गार्डन कसं दिसतं आहे. मधल्या बाजूनी छान असे गुलाबाचे फुलं वगैरे दिसत आहे ना. तर लिलीला वगैरे बघा किती मस्त असे फुलं आलेत. काही सकाळी उठल्यानंतर असं हिरवंगार बाहेरचं गार्डन वगैरे झाडं फुलं बघायला भेटले ना का आपला दिवस अजूनच छान आणि मस्त जातो, प्रसन्न जातो. मला गवती चहाचं झाडसुद्धा लावायचं आहे. तर ते पण म्हटलं आता ना रोप आणील. आणि काल मी चणा डाळ दळली होती. तर अजून डब्यामध्ये भरली नाही. पीठ थंड होऊन दिलं. थंड झाल्यानंतरच म्हटलं भरून ठेवील. तर 4 किलो चणा डाळ दळली. तर आता कसं म्हणजे गणपतीपर्यंत म्हणा किंवा नवरात्र किंवा दिवाळी येईल एवढं मला बेसन पीठ म्हणजे असं मी भरपूर करून ठेवले. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी ना मी एवढं असं बेसन पीठ तयार करून ठेवते. तर इथे ना माझा सकाळचा स्वयंपाक झाला आहे. पालक वरण बनवलं, पोळ्या झाल्या, भात केला, त्याच्याच नंतर वड्याची भाजी बनवली आणि पालक वरण आहे ना कमी गॅसवर मस्त असं शिजून द्यायचं आहे. थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे. तर बघा किती मस्त असं पालक वरण तयार झालं आहे. तर आता म्हटलं पोळ्या करून घेते. पीठ तर भिजून ठेवलं होतं. तर छान अशा टम्म फुगलेल्या पोळ्या बघा. स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही किचन बघा माझा कसा झाला आहे. असं वाटतं आहे का शांत बसून घ्यावं किचन बघून. तर आता 12:30 वाजले आणि किचन फुल असा भांड्याने भरला आहे. थोडासुद्धा किचन रिकामा नाही. डायनिंग टेबलसुद्धा भांड्याने भरलेला आहे. तर आता इथे ना सर्व भांडे घासून घेते. तर सगळे भांडे घासून झाले आणि आता आहे ना किचन ओटा सर्व स्वच्छ धुवून घेते. अर्धा भाग धुतला होता, त्याच्याच नंतर भांडे घासलेले तिकडनं ठेवले आणि आता इथून गॅसपासून इकडचा किचन ओटा स्वच्छ घासून घेते. एकीकडे स्वयंपाक करत असला आणि एकीकडे भांडे वगैरे थोडेफार पडले ते घासले का मग एवढा काही पसारा दिसत नाही. तर बघा मला कमीत कमी 1-1.5 तास सर्व भांडे घासायला लागले. तर नुसतेच भांडे नाही घासले तर त्याच्यात दुसरे काही कामं ते सुद्धा कामं केले. तर थोडे भांडे घासा, कोणीतरी आवाज दिला, मुलांनीच दिला, यांनीच दिला. तर मग ते चालूच, इकडे जा तिकडे जा, आतलं बघा बाहेरचं बघा. तर भांडे घासून झाले आणि इथे ना आता चणा डाळ दळून झाली होती आणि घरामध्ये सर्वच प्रकारचे पिठं आहेत. तर मग म्हटलं आता गिरणी ना स्वच्छ पुसून आणि बाजूला ठेवून देऊ. तर मला बरेच आपल्या ताईंनी विचारलं आहे का ताई तुमची गिरणी कोणत्या कंपनीची आहे. तर तेजम कंपनीची आहे आणि 1 HP एक कुटुंबासाठी 1 HP गिरणी भरपूर, म्हणजे काही टेन्शन नाही. मग 7-8-10 माणसं असले घरामध्ये तरी काय हरकत नाही. खूप मोठी पण घ्यायची नाही. तर आपल्या कुटुंबासाठी ना 1 HP घरघंटी खूप मस्त आणि खूप उपयोगात येणारी ही वस्तू आहे. तर मला आता 10 वर्ष झाले माझ्याकडे घरघंटी आहे. 2016मध्ये 15मध्ये घर बांधलं आणि 2016मध्ये मी ही घरघंटी घेतली. तर त्याच्यामुळे ना मला काही दळण वगैरे बाहेर दळायला जायला लागत नाही. कधी पीठ संपलं ना तरी टेन्शन नसतं आहे का आपण 1 किलो अर्धा किलो पीठ गहू टाकलं तरी पण आपल्याला पटकन वेळेवर काम होईल किंवा आपल्या वेळेवर पोळ्या वगैरे होतील, भाकरी होतील, तेवढं पीठ तयार होतं. तर मला ना खूप उपयोगात येते ही घरघंटी माझी. पूर्ण बॉडी स्टीलची आहे. तर एकदम मस्त अशा आहे आणि एकदम छोटे कमी जागेमध्ये बसू शकते. तर मी तर ती बाहेरच ठेवलेली आहे. आणि कसं म्हणजे पीठ वगैरे दरवाजा असल्यामुळे ना त्याच्यातलं पीठ वगैरे बाहेर उडत नाही, काही नाही. तर एकदम मस्त अशी घरघंटी आहे. तर नक्कीच घ्यायची असली ना तर तुम्ही घेऊ शकता. पण आता ही कंपनी भेटते किंवा नाही मला काही माहिती नाही आहे. पण माझी तेजम कंपनीची घरघंटी आहे. तर चला तिचं आहे ना तुम्हाला लवकरच मी टूरसुद्धा देणार आहे. पण मला बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं का ताई आम्हाला पण घरघंटी घ्यायची आहे तर तुमची कोणत्या कंपनीची. दरवाजाचा आहे ना तिचा जो प्लायच्यावरती सनमायका आहे ना तो निघला आहे. तर मग म्हणलं आता आहे ना ऑनलाईन जो वॉलपेपर असतो ना तो मागवील आणि मस्त असा त्या दरवाजाला लावून देईल. तर तो आता एकदमच खराब झाला. एकदम व्यवस्थित होता पण जिथं माझा चोपाळा आहे ना तिथं ती ठेवलेली होती आणि कोणीही चोपाळ्यावर बसलं झोका घेतला का त्या दरवाजाला लागून त्याचा सनमायका निघाला.
तर ठीक आहे म्हटलं चला काही हरकत नाही. आता आहे ना मस्त वॉलपेपर घेऊन आणि तो लावणार आहे. गिरणी पुसून आणि व्यवस्थित ठेवून देऊया. मला सर्व काही वरतून धुवत आणायचं आहे खालपर्यंत, तर पाईप वरती नेऊन ठेवला आहे. पण मग म्हटलं वरचं पाणी मग खाली येतं ना, जिना धुवत आलं ना का सर्व पाणी खाली येतं. तर मग म्हटलं गिरणी स्वच्छ करून आणि बाजूला ठेवू, म्हणजे तिच्यातलं जे काही पीठ वगैरे आहे ना ते खाली पडेल फरचीवर आणि ती फरची पण व्यवस्थित धुवून जाईल. आणि गिरणीमधल्या ज्या काही वस्तू चाळण्या डब्बा वगैरे आहे ना तर ते सुद्धा घासून आणि व्यवस्थित वाळल्यानंतर गिरणीमध्ये ठेवून देणार भरून. अजून 5 मिनिटं. घराच्या आजूबाजूची सर्व काही साफसफाई केली. वरपासून खालपर्यंत धुवत आलो आहे. हो, परवा आहे वटपौर्णिमा, तर मग वरतून धुवत आलो. एक ताई होत्या वरच्या आणि आम्ही दोघींनी मिळून त्यांनी मला इथपर्यंत मदत केली आणि इथून खाली सर्व काही मग मी एकटीनंच धुतलं. तर बघा मस्त वाटतं, एकदम फ्रेश आहे. बघा यांनी इस्त्री करून ड्रेस ठेवलेत, काही आहेत इस्त्रीचे बाकी, पण हवा सुटली होती. आता ते जरा आराम करताय. चूल काढून ठेवायची, आता पावसात इथं खराब होऊन जाईल. तर हे बघा हे सर्व काही इकडची बाजूसुद्धा धुवून काढली. हे बघा माझं कसं झालं, एवढं आवरलं ना. केसांना मेहंदी लावायचे 2 दिवस झाले, म्हटलं मेहंदी भिजत घालील तर विसरूनच गेले. आज मेहंदी भिजत घालते आणि उद्या रविवार आहे तर उद्या केसांना मेहंदी लावते. आज रात्री भिजत टाकते. तर चला जरा मी बसले झुक्यावर, खूप छान हवं आहे. ते दीदी म्हणते बस जरा मम्मी बस जरा, किती काम करते. अजून घरामध्ये फरची पुसायचे, कांदे पसरून द्यायचे आहे, म्हणजे एखाद्या पोत्यावरती टाकायचे आहेत. आणि तांदळाचा कट्टा आहे तर त्याला पावडर लावून ठेवायची तांदळाला. तेव्हा बसायला कुठे वेळ भेटेल. 4 वाजलेत, 4:15 वाजत आलेत. सकाळी उठल्यापासून माझं काम चालू आहे. आज तर मी काही फ्रेश वगैरे झाले नाही किंवा केस विंचरले नाही, काही नाही. म्हणजे सकाळी आंघोळ झाले ना तशीच आहे. तर इथे ना आता मी मेहंदी भिजत टाकले, चहा घेऊन झाला आणि म्हटलं चला केसांना ना मेहंदी लावायची आहे उद्या, तर मेहंदी भिजत घालूया. 2 दिवसापासून म्हणते मेहंदी भिजत घालील, पण मी विसरूनच गेले. तर आता इथे मेहंदी भिजत ठेवते, म्हणजे रात्रभर आहे ना छान अशी भिजल. आता इथे मी पनीर पराठा बनवायला घेतला आहे. तर बारीक कांदे 2 चिरले, कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतली आणि आता पनीर आहे ते किसून घेते. तर ते कांद्यामध्येच टाकायचं आहे किसलेलं पनीर. दीदी आधीला पनीर पराठा खायचा होता, तर इथे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे, पीठ पण भिजवायचं आहे. तर इथे ना कांद्यामध्ये किसलेलं पनीर टाकून घेतलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद पावडर टाकायची, जिरा पावडर टाकायची आहे, धने पावडर टाकायचे आहे, लाल तिखट टाकून घेतलं, गरम मसाला टाकला आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जिरासुद्धा टाकलेला आहे. तर सर्व मसाले व्यवस्थित पनीरमध्ये मिक्स करायचे आहे. गव्हाचं पीठ भिजवून घेतलं आणि मस्त असे जसं आपण पुरणपोळीला कसं डो तयार करतो त्याच पद्धतीने असा डो तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये हे सर्व काही मिश्रण भरायचं आहे पनीरचं आणि लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं, खूप मस्त लाटताना एकदमच दाब द्यायचा नाही, नाहीतर मग ती पोळी फुटू शकते. तर इथे तुम्ही भाज्या पण टाकू शकता, पण माझ्याकडे ना शिमला मिरची वगैरे कोणतीच भाजी नव्हती, त्याच्यामुळे काही मी भाजी टाकली नाही. तर एकदम मस्त असे पनीर पराठे तयार झालेले आहे. वरतून बटर लावलं होतं. तर जेव्हा मी रेसिपी बनवली ना तर मी विसरलेच काहीतरी कामामध्ये. इथे मुलांसाठी चॉकलेट आईस केकसुद्धा आणलेला आहे. तर आता थोडेच दिवसात माझ्या दीदीचं कॉलेज सुरू होईल आणि ती जाईल, तर मग म्हटलं काय तिला खायचं खाऊ घालूया.